मराठा व कुणबी यामध्ये फरक असून कोणताही 96 कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला असून मनोज जरांगे यांनी घटनेचा अभ्यास करावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे। मी 96 कुळी मराठा आहे, कुठलाच मराठा कुणबी दाखला घेणार नाही असा पुनरुच्चार देखील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे। मराठा आणि कुणबी हे दोन वेगवेगळे आहेत। मी आयुष्यात कुणबी दाखला घेणार नाही असंही नारायण राणे म्हणाले। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। राज्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी अंतर्गत आरक्षण द्यावं ही मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी रान उठवलं आहे। अंतरवली सराटी गावातून सुरू झालेल्या त्यांच्या आंदोलनाला आता राज्यव्यापी स्वरूप आलं आहे। कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आता तडीत जाणार का याची चर्चा राज्यभरातच आहे। पण या चर्चांचं दुसरं वळण मिळालंय ते म्हणजे नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे। नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री, मराठा आरक्षणासंदर्भातल्या समितीचे अध्यक्ष, पण त्यांनी बोलताना मराठा आणि कुणबी 96 कुळी मराठा आणि कुणबी यात फरक असल्याचा दावा केला आणि मराठा कुणबी या दोन विषयाभोवती फिरणारं राजकारण सध्याचं जे आहे ते त्याला नवं वळण मिळालं आहे। पण मराठा आणि कुणबी यांच्यात काय फरक असतो, 96 कुळी, सप्तकुळी, पंचकुळी म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न काही आजचा नाही। या प्रश्नाची उत्तरं जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डीसी मराठी। सुरुवातीला पाहूया 96 कुळं काय आहेत। 96 कुळाची नावं म्हणजेच कुटुंबाच्या नावाच्या पुढे जाऊन मूळ कुळ नावं तयार झाली। जशी उपकुळं वाढत गेली तशी त्याची पडनावं घेतली। विस्तारलेल्या पडनावांना आडनावांना एकच मुख्य कुळ असतं। एकाच कुळात लग्न होऊ नये म्हणून मराठ्यांना कुलचिन्ह म्हणजेच दैवक आलं। कुळाचं कुलदैवत एक असलं तरी देवक वेगळं असतं। पुढे देशमुख आणि पाटील अशा पदव्या प्रचलित झाल्या असल्या तरी देखील ती 96 कुळांमधली कुळं नाहीत। आता मराठा क्षत्रियांच्या 96 कुळांची नावे वर्णकर्मानुसार सांगतो। अहिराव, चालुक्य, दरबारे, पालवे, आंग्रे, जगताप, दळवी, पलाडे, आंगणे, जगदाळे किंवा दाभाडे, पिंगळे, इंगळे, धर्मराज, पिसाळ, कदम किंवा करदम, जाधव किंवा यादव, देवकाते, फडताळे, काळे, ठाकूर, धायबर, फाळके, काकडे, ढमाले, धुमाळ, फाकडे, कोकाटे, ढमडेरे, नलावडे, फाटक, खंडगाळे, ढवळे, नलधीरे, बागणे, खडतर, ढेलके, निक्कम, बागराव, खैर, ढोणे, पिसाळ, मिसाळ, बांडे, गव्हाणे, तावडे किंवा तायडे, बाबर, गुज्जर, प्रतिहार किंवा परिहार, भागवत, गायकवाड, तेजे, पानसे, भोसले, घायटे, थोरात, पांढरे, भोवारे, चव्हाण, थोटे किंवा थोपटे, पठारे, मोगले, भुईटे, मधुरे, मालपे, माने, मालुसरे, महाडिक, महाबर, मुळीक, मोरे किंवा मौर्य, मोहिते, राठोड किंवा रोठे, वाहक, विचारे, शेलारे, शंखपाळ किंवा सपकाळ, शिंदे, शितोळे, शिर्के, सालवे किंवा साळवे, सावंत, साळुंके, सांभारे, सिसोदे, सुर्वे किंवा सूर्ये, हंडे, हरफळे, क्षीरसागर, पवार, तोवर किंवा तुवर, राष्ट्रकूट, राणे, राऊत, रेणुसे, लाड। आता मराठा व कुणबी मराठा या दोन्हीमध्ये काय फरक आहे हे समजून सांगतो। मराठे हे कुणबी आहेत, त्यामुळे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण देण्यात यावं अशी मागणी, आग्रही मागणी जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहेत। मात्र मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध आहे। आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या कुणबी समाजातील अनेक लोकांनी देखील मराठ्यांना कुणबीमध्ये सामील करून घेण्यास विरोध केलाय। त्यामुळे हा मराठा आणि कुणबी फरक नेमका काय आहे, दोन्ही समाज एकत्र असल्याच्या किंवा वेगळ्या असल्याचे कोणते ऐतिहासिक पुरावे आहेत का याबद्दल जाणून घेऊयात। कुणबी हा शब्द कुठून आला? कुणबी समाजापासून पूर्वी कुणबी समाज म्हणजे शेती करणारा समाज अशी नोंद इतिहासात आढळते। त्यासाठी कुणबी या शब्दाची फोड करून त्याचे विविध अर्थ सांगितले जातात। कुणबी शब्दाचे सर्वच अर्थ कुणबी हा शब्द कृतीवाचक असणाऱ्याकडे लक्ष देतात। एका अर्थानुसार कुणबी म्हणजे कुटुंबीय। कुणबी हा शब्द कुलंबी किंवा कौटुंबिक दर्शवतो, ज्याचा मराठीत अर्थ शेतकरी असा होतो आणि केवळ शेती करणाऱ्यांचाच व्यवसाय असं सूचित करतो। कुणबी हा शब्द कुण आणि बी या दोन शब्दापासून बनलाय। कुण म्हणजे लोक आणि बी म्हणजे बिया असा याचा अर्थ घेऊन लोक एक बी लावून अनेक बिया निर्माण करणाऱ्यांना त्यांना कुणबी म्हणतात असा अर्थ घेण्यात आलाय। काहींच्या मते कुणबी हा शब्द मराठी शब्द कुणबावा किंवा संस्कृत शब्द कुर पासून आलाय, ज्याचा अर्थ शेतीची मशागत असा होतो। कुणबी शब्दाचा अर्थ लावण्यासाठी मनुस्मृतीचा देखील दाखला देण्यात येतो। मनुस्मृतीमध्ये एकेका नांगराला 6 बैल याप्रमाणे 2 नांगरांनी नांगरली जाईल एवढी जमीन म्हणजे एक कुळ आणि या जमिनीचा प्रमुख हा कुलपती, कुळवंती, कुळवी
कुणबी असे लिहिण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। महत्त्वाचं म्हणजे जेव्हा इंग्रजांची सत्ता आली तेव्हा मराठ्यांची सत्ताही देखील बुडाली आणि त्यामुळे मराठे पुन्हा एकदा त्यांच्या मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीकडे वळाले आणि मराठा आणि कुणबी हा फरक अजूनच कमी झाला। सत्तेच्या काळात मराठे कुणबी महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास पंजाबराव देशमुख यांनी केलेल्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील शेती करणारा मराठा समाज देखील कुणबी समाज म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू लागला। मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आम्ही क्षेत्रीय जमीनदार आहोत, मग स्वतःला कुणबी मागासवर्गीय कसं म्हणून घ्यायचं हा मुद्दा उपस्थित केला। पण पंजाबराव देशमुख यांचा प्रभाव असणाऱ्या विदर्भातील मराठा नेतृत्वाने मात्र त्यांचं ऐकलं। तिथल्या कागदपत्रावर कुणबी अशी नोंद करण्यात येऊ लागली। याचाच परिणाम म्हणून पुढे जेव्हा ओबीसींसाठी आरक्षण लागू झालं तेव्हा विदर्भातील मोठ्या प्रमाणावर मराठा कुणबी समाजाचा लाभ घेऊ शकला। त्याचबरोबर राज्याच्या अनेक भागात मराठा की कुणबी अशी नोंद करायची पद्धत देखील वेगळी राहिली आहे। विशेषतः मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र शेती करणाऱ्या मराठ्यांचा उल्लेख हा कुणबी न राहता मराठा लिहिला गेला। त्यामुळे देखील कागदोपत्री मराठा आणि कुणबी हा भेद कायम राहिला। मात्र सध्या जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनात हीच गोम ओळखून शेती करणारे मराठा म्हणजेच कुणबी या न्यायाने सरसकट मराठ्यांना कुणबी ओबीसी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डीसी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।